1 जून अर्ध्या महाराष्ट्राची जन्मतारीख असेल. त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही जणांचा त्या दिवशीच असतो, काही जणांचा त्या दिवशी बनवला गेलाय. म्हणजे लहानपणी जे माझे आई वडील होते त्या वयाचे लोक, त्यांना लहानपणी शाळेत ॲडमिशन मिळायचं दाखल्यासाठी. त्यावेळेस दाखला, जन्माचा दाखला वगैरे काहींकडे असायचा, काहींकडे नसायचा. म्हणजे सगळे अनाडीच लोक होते त्यांचे आई वडील. मग शाळेत गेल्यावर मास्तराला जन्मतारीख, मग त्यावेळेस सरकारने तेच सांगितलं असेल मला वाटतं, किंवा तिथला जो मास्तर राहायचा तो सगळ्यांना नाव नोंदताना जन्मतारीख 1 जून टाकून द्यायचा. कारण 15 जूनला शाळा उघडतात, मग त्याच महिन्याची 1 जून डेट टाकून द्यायचं. असं सगळ्यांचे ॲडमिशन करताना निम्मे महाराष्ट्राच्या डेट्स 1 जून टाकल्या गेल्यात. पण त्याचा कोणाला आता त्रासही नाही झाला आणि पुढं पण नाही होत आता. म्हणजे काही डॉक्युमेंटेशनला ती पक्की तारीख झाली, कारण शाळेच्या दाखल्यावर येते बरोबर. आणि कोणी प्रयत्न पण नाही केला की माझी जन्मतारीख खरी आहे का खोटी आहे. पण सगळे त्यात कोणाला अडचण पण नाही. त्यावेळेस सरकारी यंत्रणा अशीच काम करायची. त्यावेळेस साधी लोक होती आणि यंत्रणा पण साधी होती. म्हणजे आता माझाच एक उदाहरण आहे. माझा नवोदय विद्यालयाला नंबर लागला होता. माझं म्हणजे आम्ही 5 बहिणी आणि मी 6वा. लहानपणी मला 5 बहिणी होत्या, आत्ता 3 बहिणी आहेत, 2 बहिणी लहानपणी वारल्या. तर त्या 5 बहिणीमध्ये मी 6वा, म्हणजे मी नवसाचा पुत्र होतो. आणि नवस कोणाचा? चाळीसगावचे रामदेवजी बाबा, राजस्थानी रामजी बाबा आहे. त्यांच्या आईने नवस ठेवला होता की बाबा मला जर ह्यावेळेस मुलगा झाला तर त्यांचं नाव मी तुमच्या नावावरून ठेवल. मग माझं नाव लहानपणी रामेश्वर ठेवलं, ते जन्म नाव झालं. नंतर शाळेत दाखला घातला, त्यावेळेस राशीवरून नाव पप्पांनी गणेश असं ठेवलं म्हणजे शाळेत. मग शाळेत नोंद ठेवली गणेशाची आणि जन्म दाखल्यावर नाव रामेश्वर होतं. मग तसंच 5वीपर्यंत गेलो, कोणाला काही अडचण नाही आली. नंतर हॉस्टेलला नंबर लागला, गणेश पाटील म्हणून नंबर लागला. मग तिथं डॉक्युमेंटेशन जमा करायचा वेळ आला, त्यावेळेस जन्मदाखला बघण्यात आला, त्याच्यात तर रामेश्वर होतं. मग तिथल्या हॉस्टेलच्या सरांनी सांगितलं की आम्हाला ते चालणार नाही, जन्मदाखल्यावर गणेश नावं तर त्याचं ॲडमिशन होईल. त्यावेळेस वडील होते कारखान्यात नोकरीला होते, ते बाहेरगावी असायचे. आणि आई मला हॉस्टेलला सोडायला आली. आईला आलं टेन्शन. त्यावेळेस डॉक्युमेंटेशन टेन्शन नव्हतं, पण थोडंफार टेन्शन येतच. कधी डॉक्युमेंटेशन करायला गेली नाही, कधी कुठलं डॉक्युमेंटेशन करायला गेली नाही, कुठे सरकारी ऑफिसमध्ये गेली नाही. मग तिला जावं लागलं. तर मग तिथं गेल्यानंतर सरकारी साहेब बसले होते. त्यांना सांगितलं आईने की असं असं झालं आहे, माझ्या मुलाचं ॲडमिशन लागलं आहे, माझ्या मुलाचा हॉस्टेलला नंबर लागला आहे आणि त्याच्या ॲडमिशनसाठी शाळेचे त्याला जन्मदाखल्यावरचं शाळेतलं नाव गणेश आहे आणि जन्मदाखल्यावर रामेश्वर आहे. तर याच्यासाठी मला काय काय कागदपत्र जमा करावं लागतील जेणेकरून मला नाव होईल, किंवा मला काही प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल का. तिथल्या सरकारी ऑफिसरने तो प्रॉब्लेम समजला आणि त्याचं सोल्युशन म्हणून त्याने काय डॉक्युमेंट मागितले असतील? काही नाही. त्याने म्हणजे त्याला कळलं की जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्याला कळलं. त्याच्यानंतर त्याने काय केलं, रामेश्वर उर्फ पुढं गणेश लिहून दिलं. ना कुठं नोंद केली, ना कशात काही हे केलं, पण त्या जन्मदाखल्यावर रामेश्वर उर्फ गणेश. त्यावेळेस हातानेच लिहायचे, हाताचाच दाखला यायचा त्यावेळेस लिहून कागदपत्रावर. तर उर्फ गणेश लिहिलं आणि इतकं सोपं सोल्युशन केलं. ना कुठल्या ऑफिसरची सही, ना प्रतिज्ञापत्राची करावं लागलं. त्यावेळेसची खरंच सरकारी माणसं ग्रेट होती. म्हणजे त्यावेळेसची लोकं पण भोळी होती. आत्ता लोक शहाणी झाली आहेत म्हणून सरकार पण शहाणं झालं आहे, म्हणून ऑनलाईन वगैरे केलं आहे. कारण एका नावाचे 2-2 व्यक्ती पण होऊ शकतात आणि जेन्युइन प्रॉब्लेम कोणाला आहे हे खरंच कळत नाही, म्हणून त्याच्यामुळे अडचण होते. पण त्यावेळेसचा जो मास्तर होता त्याने पुढं जाऊन काय त्रास होईल नाही होईल हे कधीच मान्य नाही केलं. पण त्यावेळेसचं सोल्युशन 1 जून ही तारीख ठेवण्यात आली.
धन्यवाद.